रायांनी जो हट्टहास केला, ऐशी जोडी कोणाच्या जीवावर केली, तो पायातला काटा काढायला आला होता, तो वृंदावनातला, तो मथुरेतला आमच्या मिरच्यांची वसुली करायला आला होता. कोबराय सांगतात तो हट्टहास होता आमचा, पराकाष्ठेची कसोटी होती आमची. महाराज, अध्यात्माच्या वाटेवर चाला तुम्ही, इतकं सोपं आहे का? जी माणसं आता परिसरातनं कीर्तनाला येतात सर्वजण, आता ओघाओघातनं सर्वांचं नाव घेतलं मी, आमच्या बबलूदांच्या बंधूंचं नाव राहून गेलं. हो ऐका ना, बबलू दादा असतील, तुम्ही असतील, काय नाव आहे दादांचं, दिनेश दादा. हो, ही जी पारंपरिकता हृदयात जुळली आहे ना, की कोणत्याही गावी कीर्तन असो, कीर्तनकार ओळखीचा नसू द्या, कीर्तनकार ओळखीचा असू द्या, पण आपल्याला कीर्तनाला जायचंय, ही भक्तीची जोड आहे महाराज, ही भक्तीची जोड आहे. हो, ही सोपं नाही ना महाराज. अहो, ही भक्तीची जोड करणं म्हणजे सोपं नाही. विष सुद्धा पिणं आहे. हो, जगातल्या इतिहासात अशी एक बाई झाली, तिचं नाव मीराबाई. हो, बापानं विष दिलं महाराज, पण विष पिताना सुद्धा मीराबाई हसत होती आणि देव रडत होता. हो, मला सांगा तुम्ही, ती बाई विष पित होती आणि देव रडत होता. आणि आपल्या बाईच ना, एक बाईनं 100 टँकर महादेवर टाकाय गेन, तरी बी देव सपनमा नाहीये. एक बी बाईनं सपनमा नाही देव, एक बाईनं 100 टँकर पाणी टाकाय गे. रोज उठी बाया, अहो गावे गावना महादेव रातल्या आराय मारतात, बाबा दरवाजालाही टाक रे, बोल त्या हुप गाडाने हात रे बाप, गावे गावने बाया आराय मारते. हो बाबा, देख सकाळी बहीण येतीस भू महिन्या कधी 10-12 दिवसापूर्वी तर 85 वर्षाची म्हातारी अंजनीर आली, आमच्या गावाच्या पुढे अंजनीर आहे, 85 वर्षाची म्हातारी 3:30 वाजता महादेवले आमाई कोमाई राहील ती. मी खेत्या पान समलकडनं कीर्तन करून जात होतो, थंडी वाजायला लागली, काच वरती करू गाडीच्या, असं डोकी संध्या का महादेव मंदिर मा दल्ली मोक्या केशे घरी पाणी टाकराय ती. ते गाडीवाले बाबांना, आमच्या बाबांना सांगितलं होतं, बाबा गाडी मागेल या, पार्वती येले म्हणता, हाडे आपल्या पार्वती भेटी जाई म्हणतो. गाडी मागेली नाही, मस्त उतरी गो मंदिर पाद्या का, तर ती बहीण दल्ली पाणी टाकत बटेल म्हणतो. ओ म्हणा बाप, मी पार्वतीन बरोबर ऋणू आडे जगदंबाशी म्हणतो. पण एक झालं, मी त्या मंदिरात सावली मग चालना गुंताडी फक्त इथलंच कर दिलं, कोण मला किद्रवतोय, मारून टाकेल, यायचं नाही लवकर. दल्लीला वाटतं महादेव ना बा, दिल्ली म्हणे मी येवाव नाही, पण मला चूक न जाऊ दे रे ना बाप, मी येवाव नाही म्हणतो. 8 वाजता येशील का म्हणे, 10 वाजता सुद्धा येवाव नाही, पण मला चूक न जाऊ दे म्हणतो. येशील का किद्रवायला पाणी टाकायला, हप्ता मा 1 दिन सुद्धा येवाव नाही. दल्लीला कताई नाही काम फुटना, असं बागीसकन मंदिर करते म्हणून दलील म्हटलं, अजय जय हरी. हो मरी जायचो कुत्रा, तू होता का म्हणे. म्हणतो तू कुत्रा म्हण, मरी जायचं म्हण, पण तुला जीवनाच्याकडे वडांग मटे व्हाय गायता, तुनी सारी सडकण टाईम मी गायता. म्हणतो आजी तू 3:30 वाजता डे देवले आमय कोमय राहिनी. अरे कोणत्या वयात देव करायचा, तुझं वय आता घरी आहे, तू घरीच असं नामचिंतन कर की अयोध्येतला राम तुझ्या स्वप्नात येईल. तू घरीच असं काम कर, खाट्यावर बसून बसून की विठ्ठल तुला सांगायला येईल. आता तुला देव शोधायची गरज नाही, या वयात तू देवाचं नामचिंतन असं कर की लाली देखन मय गयो मय हो गई, असं कर ना. पण ती आजी मला सांगे म्हणे, नाही तो टीव्ही मधला बाबा सांगस म्हणे, अहो महादेव कोरा सापडायला पाहिजे म्हणतो. तो टीव्ही मधला बाबांना ऐकू नको. आठी जर मंदिर मा तू अशी देव बशीन, जर थंड वातावरणात 7-8 फूटना कोबरा या मंदिर मा घुशी घ्या, आणि त्या कोबरानी जर अशी मान वरती करी दिली आणि तुम्ही तो दाना आकडा धकेली ना, आठ्याचा हातपाय तगड्या ताट कर दिशी म्हणत. देख आते लोकून एवढं म्हणतील लोके, नंदी साखर खाई राहता, महादेव दूध पी राहता, काल दिवटी या महादेवर आयली ती ना, महादेव दल्ल्या खाई राहना बा. ज्या वयात आपण जे करायला पाहिजे महाराज, तारुण्य पण दिलं होतं मीराबाईंनी, तारुण्य पण दिलं होतं, म्हातारपणी नाही तारुण्य पण. हो, ज्या वेळेस तारुण्यपणात देवाच्या नादी लागल्या, तर पहिल्याच नान झालं होतं महाराज, गल्लीत नाचायला लागल्या. पण नाचताना देव आपला करताना एकच केलं होतं महाराज, नाचुंगी 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 नाचुंगी, हरि गुण गावत नाचुंगी, हरि गुण गावत नाचुंगी नाचुंगी, हरि गुण गावत नाचुंगी, नाचुंगी
प्रभू गुण गावत नाचुंगी. नाचायला लागली महाराज. नाचणारी पोरीचं नाचणं लोकांनी पाहिलं आणि बापाला सांगितलं. लोग कहे मीरा बावरी बाप कहे फुल. महाराज कोणत्या बापाला वाटतं आपली पोरं नालायक निघावी? सांगू, बापाच्या पोटी 4 पोरी जन्माला येऊ द्या, बापाला कंटाळा नसतो. बापाच्या पोटी 4 पोरी येऊ द्या, बापाला कंटाळा नसतो. पण 4 पोरींमध्ये एक पोरगी जरी वेडी निघाली ना, बावडट निघाली, तिच्या हाताने कृत्य वाईट झालं ना, तर 99% बाप पोरगीला जन्म द्यायला घाबरतात. समाजातल्या 1-2च पोरी वाईट काम करतात, पण 99 बाप घाबरायला लागून जातात. हो, कोणत्या? आणि तुम्हाला सांगू का, पुन्हा एक व्यवहार आहे. संतती निर्माण करताना बाप घाबरत नाही. फक्त संतती लायकीची निघाली का मग बापाची 56 इंची छाती होते. हो, आज ज्या कुटुंबात नातीचा जन्म झालाय ना, आणि जिच्या बाबांचं नाव कोमल सिंग आहे ना, या बाबांनी दमान्या गावात सुद्धा 10 वर्ष सालदारकी केली महाराज. 10 वर्ष दुसऱ्याच्या घरी सालदारकी करून, अहो एवढा भीषण आजार पण लागल्यानंतर, पोरांनी एवढा पैसा खर्च केल्यानंतर सुद्धा देवाने पुन्हा त्यांना आयुष्य दिलं. कारण त्यांना हा सुख सोहळा पाहायचा होता महाराज. त्यांना हा सुख सोहळा पाहायचा होता ना. माहिती तुम्हाला, आज त्यांच्या जवळ पैसा किती आला असेल, त्यांच्याकडनं पैसा किती खर्च झाला असेल, त्यांचा बजेट काय हुसकला असेल, त्यांचा बजेट काय घडला असेल, जाऊ द्या. पण त्यांनी ज्या वेळेस आपल्या 2 पोरांचे लग्न झाले, वा आपण अंकलेश्वर सारख्या सिटीमध्ये स्थिर झालो, आणि आज गावात माझी पोरं कीर्तनाचा अनुषंग घडून आणतील आणि त्या कीर्तनात मी टोपी घालून फिरेल, या घटिकेला एकच म्हणतात की याच साठी केला होता हट्टहास. हा मायबापांचा हट्टहास आहे की ते दिनेश दादाने, किरण दादाने पूर्ण केला महाराज. आता मायबाप एकच म्हणतील, आता निचंतीने पावलो विसावान खुंटलिया धावा तृष्णेची. अहो, मायबापाच्या समोर पोरांनी फक्त प्रगती करावी, याच्यापेक्षा दुसरी मोठं स्वप्नाचं धारण काहीच नसतं. हो, पाहिजे तेवढं फक्त. पण जर मायबापाच्या समोर पोरग नालायक निघालं महाराज, मायबाप सहरणावरती डहनावरती जो चटका लागतो ना, वाईट मुलांचा निरोप आल्यानंतर तो चटका या देहाला लागतो महाराज. हो, पण आज जेव्हा या अनुषंगानं हा कार्यक्रम, त्यांची प्रगती, त्यांचा खर्च, त्यांना दवाखान्यात वाचवल्यानंतर सर्व घटिका उभं करत असताना, हीच मायबापाची पताका ज्या दिवशी देवाच्या चरणी जाईल ना, तर हे मायबाप देवाला सांगतील, कौतुक वाटे झाली या वेचाचे. अरे देवा, तुझी मुक्ती, तुझा स्वर्ग तुला लक लागो, पण माझ्या सुनान, माझ्याच मुलं माझ्या आज्ञेचे होते ना, मला तो स्वर्ग होता आणि तीच मला ती मुक्ती होती. तू का म्हणे मुक्ती परनिली नवरी नाता दिवस चारी खेळी. सोपं आहे का मला? अरे मीराबाईच्या वडिलांनी हातात 20 दिलं आणि मीराबाई देवाला सांगत होत्या, लाज वाटे मला तुझा म्हणविता दास. अरे तुझ्या भक्तीची जोड करावी, तुझ्या प्रेमात पडावं, आणि विष प्यायची वेळ यावी, आम्ही विष प्यावं. अरे जर मी विष पिली, जर मेली ना, लोक तुला नाव ठेवतील की याच्या नादी लागल्यावर या पुरीला विष प्यावं लागलं बुवा. महाराज मीराबाईंनी विष हातात घेतलं आणि रडला जगाचा मालक महाराज. काय रीत असेल, काय प्रीत असेल महाराज. काय काय ती भक्तीचे प्रेम करताना लिहिलंय महाराज एका कवीने. क्या जानोगे मोहन तुम प्रेम की भाषा, क्या होती है आशा, क्या होती निराशा. एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा कहे. एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा रो रो. एक बार
क्या होती निराशा, क्या होती है आशा, क्या होती निराशा। एक बार तो तुम भी प्रेम करके देखो सावरिया, राधा रो रो कहे, एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा रो रो कहे। क्या जानोगे मोहन तुम प्रेम की भाषा. प्रेमाची भाषा कोणालाही नाही कळत. प्रेमाची भाषा नाही कळायची, पण प्रेमाची भाषा कळली होती कृष्णाला. कृष्ण रडत होता, मीराबाईच्या हातातलं विष मीराबाई पित होत्या, आणि कृष्णाला रडताना त्यांच्या धर्मपत्नीनं पाहिलं आणि त्या बोलायला लागला, कन्हैया सारी दुनिया को नचाने वाला, सारी दुनिया को हसाने वाला आज खुद रो रहा. तेव्हा कृष्णानं मीरेकडे बोट डावताना सांगितलं की मी तिच्यामुळे रडतोय. आणि मग त्यांच्या धर्मपत्नीच्या मुखातले वाक्य निघाले होते, काहे तेरी अखियों में पानी, काहे तेरी अखियों में पानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, दीवानी प्रेम दीवानी, हो मेरा कृष्ण दीवानी, दीवानी प्रेम दीवानी, हो मेरा कृष्ण दीवानी. काहे तेरे अखियों में पानी, 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 कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, मेरा स्वतः कृष्ण परमात्माच्या मुखातले शब्द आहे महाराज. हंस के तू पी ले विष का प्याला, बालन बाका होए संग गोपाला, कोई ना होगी तन की हानि, कोई ना होगी तन की हानि, हो कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी. महाराज बापानं वीज दिलं, पण तुम्हाला सांगू बाप पोरीला वीज देत नाही. बापाचं हृदयाचा तुकडा आहे पोरगी, बापाचं नाक आहे पोरगी. ज्याला पोरगी आहे ना महाराज, त्याची पोरगी फक्त 2 तास कॉलेजमधनं उशिरा येऊ, फक्त 2 तास. काय काळीच उलट पडतं मग पहा तुम्ही. ज्याला लग्न करण्यासारखी पोरगी असेल ना, त्यानं डोक्यासमोर घ्या की पोरगी फक्त कॉलेजमधनं उशिरा येऊ द्या. महाराज मी स्वतः बहिणीचं लग्न केलंय. मी लई देवाजवळ कृपा केली होती की मला मुलगी दे, पण मला 2 पोरं दिले, देवाने नाही दिले. पण मी माझ्या बहिणीची जबाबदारी घेतली. 2 तास जरी कॉलेजमधनं उशिरा आली ना, जीवाचा तडमडायचा. वैरी काय मनचित ना, आपलं इतकं मनचित्त. बाप मेल्यानंतर बहिणीला मोठं केलं होतं मी, आणि मग तिचं संगोपन करताना बाप मेल्यानंतर बहीण आणि आपली मुलगी आईचं कर्तव्य निभवतात. सोपं नसतं. जिच्या जीव गुंतलेला असतो ना, आपल्याला देव आवडत नाही, आपल्याला धर्म आवडत नाही, आपल्याला कोणतंच नाही, स्वतःचा जीव सुद्धा नको, ती सुखी राहिली पाहिजे. ती माझ्याच मित्राच्या मुलीचं लग्न होतं. 4 महिन्या पहिले लग्न जमलं, अजून लग्न झालेलं नाही. 4 महिन्यापूर्वी लग्न जमलेलं आहे. व्यांनी फोन केला, नव्या बाईन सोयऱ्यांनी फोन केला माझ्या मित्राला.
म्हणे आमच्याकडे जेवायला या ना. बायसाहेब माझ्या मित्राला शुगर आहे, BP आहे. तो जर रस्त्याने चालला ना, त्याला जर काडी जरी लागली ना तरी त्याच्या शरीरातनं रक्त व्हायला का ती जखम भरली जात नाही. इतकी हायपर शरीराची घटिका आहे त्याची. त्याचा मला फोन आला म्हणे, का रे नवीन व्याही सोयरे जेवणाला बोलवताय, काय करू. म्हटलं हो, सर्वांशी खोटं बोलता येतं पण सोयऱ्यांशी खोटं नाही बोलता येणार. पण तुम्हाला सांगायचं, अरे ती माझा जीव आहे, माझा तुकडा आहे. मी जर तिच्या घरी गेलो नाही ना तर सुरुवातीपाशीच कटकट उभं राहून जाईल. म्हटलं जाय, एक दिवसानं कुठं काय त्रास होणार आहे. तो जेवायला गेला. 10, 12, 15 किलोमीटर गाव होतं, काय जास्त गाव दूर नाही. अफाट श्रीमंत कुटुंबात मुलगी दिली त्यानं. जेवायला गेला पण भीती, मला चहा चालत नाही, मला जेवण फिकट, कांदीत लसूण नाही, त्याच्यात अजून फिकट. व्याहीन कसं करते, काय करते, नाही जेवलो, उष्ट पाळलं तर चिंता. पण जसा गेला ना तशी व्याहीनबाईंनी पाणी दिलं, ते कोमट पाणी दिलं. त्याला पहिलाच झटका बसला. मला जसं घरी पत्नी पाणी देते कोमट, तसं पाणी भेटलं. पाणी पिला. नंतर गप्पा मारल्यानंतर जेव्हा चहा आली, अगदी बिना साखरेची चहा, जसं दूध लागतं त्याला तसंच चहा पिला. पुन्हा दुसरा झटका लागला की अगदी बापरे, घरी जसं भेटतं तसं झालं मला. तर थोड्याफार गप्पा मारल्यानंतर जेवायला बसलं. त्याला जशी गिलक्याची भाजी अतिशय नॉर्मल कोरडी जशी पोळी लागते तसंच्या तसंच जेवण झालं. आणि जसं घरी पत्नी बडीशोप भिजवून मिक्सरमध्ये दळून पत्नी गरम पाणी देते, तसंच व्याहीनबाईंनी काचेच्या ग्लासमध्ये बडीशोप टाकून आणली. बडीशोप माझ्या मित्राने हातात घेतली, कंठ दाटला. व्याहीनबाईंना हात जोडला, ताई मी जसं तुमच्या घरी आलो, मला गरम पाणी लागतं, तुम्ही गरम पाणी दिलं. मला कमी साखरेची चहा लागते, तुम्ही कमी साखरेची चहा दिली. मला जेवताना कोरडं लागतं, मला बिना तेलाची पोळी लागते, तुम्ही तसंच दिलं. मी हे समजत होतो की योगायोगाने घडत असेल. पण माझं जेवण झालं की मला कोमट पाण्यात मिक्सरमध्ये दळलेली बडीशोप लागते. हे तुम्हाला कसं काय कळलं. व्याहीनबाईंनी सांगितलं, हे पाणी पिऊन घ्या पहिले. पाणी पिलं. सांगितलं, सांगा ना ताई. अहो म्हणे, ती तुमची पोरगी आमची सून होणार आहे ना. आम्ही तुम्हाला आमंत्रण दिलं ना, ती त्याच दिवशी रडत होती की माझे पप्पा कोणाच्या घरी जेवायला जात नाही, पण ते माझ्यासाठी तुमच्या घरी येतील हो म्हणताय. पण सासूबाई, मी हात जोडून प्रार्थना करते, माझ्या पप्पांना असं लागतं होईल का तुमच्याने. तुमची मुलगी आमची सून आम्हाला रिक्वेस्ट करून सांगत होती. आम्ही ऐकलं तिचं. तिने जसं सांगितलं होतं ना, आम्ही तसंच करून दिलं तुम्हाला. व्याहीनबायाचे पाय पडला, घरी आला, मोटरसायकल अंगणात लावली, पायऱ्या चढत नाही तोपर्यंत पत्नीला सांगत होता, का गा तो आईचा फोटो भिंतीवरनं काढ. माझी आई मेली नाही, ती माझ्या पोटी जन्माला आली होती. माझी आई गेल्यानंतर मला वाटत होतं माझी चिंता कोण करेल बा, पण माझी चिंता करणारी माझी पोरगी, अगं ही जर भूरकन उडून गेली ना, माझ्या गोड्या कोण देईल. ही जर भूरकन चालली गेली, आपली दोघांची भानगड झाली तर आपल्याला गोड कोण करेल. 4 पोरं राहू द्या, पोरं मायबापाला गोड नाही करत. छोटीशी पोरगी राहू द्या. आता ही हितांशी इथं जन्माला आली ना, हिला 2-5 वर्षाचं होऊ द्या फक्त घरात. मायबाप दिवसभराचे थकलेले राहू द्या, आजीबाबा दिवसभराचे थकलेले राहू द्या. ही फक्त अंगावर खेळली ना, सर्व भाग शिन येऊन टाकेल महाराज. पोरगी आहे ती. पोरगी बापाचं नाक आहे, पोरगी बापाचा श्वास आहे. माझ्या मित्रानं आईचा फोटो काढला आणि आईचा फोटो असं हृदयाला लावताना सांगितलं, आई मला वाटत होतं या जगात माझं कोणीच नाहीये, पण मला काय माहिती ग, तू हिच्या रूपात आली. मला काय माहिती, आई तू गेल्यानंतर माझी कुईक काढणार कोणीच नव्हतं, पण ही माझी जेव्हा कुईक काढत होते ना, तर मला वाटत होतं की तुझा हात आहे. पण आज जाणवलं की तीच सांची, तीच खुरपणी, तीच चप्पल ही पोरगी जेव्हा माझ्या अंगावर उतरत होती ना, तर मला असं वाटत होतं माझी माय जिवंत झाली. खरंच ग माय, तू गेली नाही, या पोरीच्या रूपात जन्माला आली. प्रत्येक घरातली पोरगी बापाचा श्वास आहे, बापाचं नाक आहे, बापाचा प्राण आहे. मग ती अशीच मीराबाई होती ना महाराज. एवढ्या मोठ्या कुटुंबात आलेली पोरगी,
पण देवाच्या नादी लागली. लोकांनी विष पाजायची वेळ आणली महाराज. बापानं विष दिली बापाची इच्छा नसताना. हाच प्रसंग तुकोबरायांवरती सुद्धा होता ना. गावाचा पाटील, गावातल्या अनाढाई लोक, कोणी गाथा बुडवायला तर कोणी गाढवावर बसवायला, घरातली पत्नी पाठीवर ऊस मारायला, तरी तुकोबरायांनी कधी परमार्थ सोडला नाही, वारकरी संप्रदाय टाकला नाही. आणि ज्या वेळेस गाथावरती येतो, तुकोबरायांच्या मागे पुढे देव उभा राहतो, मग लोक विचारतात की तुम्ही कशावर पाणी सोडलं आणि आम्हाला कशाच्या अडचणी होतात. तेव्हा तुकोबराय सांगतात की संसारातल्या अनाढाई अडचणी मी मोकळ्या केल्या आणि तुम्ही ग्रहण केल्या. पण सांगा ना तुकोबा, अशा कोणत्या अटी आहेत त्या? तेव्हा तुकोबरायांनी सांगितल्या, अभंगाच्या शिवण